नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सवे भाग 79 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की ते सर्वजण पिकनिकसाठी बाहेर निघाले होते आणि आता ते अंताक्षरी खेळत होते। ऋषभवर अ येते। आता पुढे भाई लवकर टिक टिक वन अशा त्या गिनती करत असतात। अजनबी मुझको इतना बता हे गाणं ऋषभ सुरू करतो आणि सगळे त्यातले शब्द तो रियाकडे बघून म्हणत असतो। सगळेजण भान हरपून ऋषभचं गाणं एन्जॉय करत होते। त्याचा आवाजही छान होता। तो गाताना रियाकडे बघत होता, जणू त्याच्या भावना तिला सांगत होत्या। त्याचं गाणं झालं तसं सर्व आता रिया तू असं ओरडले। अगं मला तर गाणं आठवत नाही आहे, प्लीज तुम्ही म्हणा ना रिया, अनुनिधी मोनाला म्हणाले। असं नाही चालणार हं रिया, बॉईजकडून ऋषभने म्हटलं। आतापर्यंत तू एकही नाही म्हटलं, सो आता तुलाच म्हणावे लागेल। नील शेवटी ती थोडं आठवून एक गाणं म्हणते, तेरी उम्मीद तेरा इंतजार करते है। ही गाणं ती म्हणते। ऋषभ तिच्याकडे अधूनमधून बघत होता। दोघांची नजरानजर होते तसं ती खाली बघते। बराच वेळ सगळे अंताक्षरी खेळत असतात। रात्रीच्या 10च्या सुमारास ते जेवायला एका रेस्टॉरंटवर थांबतात। मी चिकन बिर्याणी चिकन लॉलीपॉप खाणार। नील मी पण हा जिजू। निधी रियाला हे सगळं चालत नाही। अनु इट्स ओके अनु, मी आणि मोना साईडच्या टेबलवर बसते। रिया अगं पण अनु अगं बाजूलाच तर आहे, तुम्हाला आवडेल ते खा। रिया बरं ठीक आहे, मी पण वेजच खाणार। अनु त्या तिघी साईडच्या टेबलवर बसतात। सगळे जेवण करत असते, सोबत गप्पाही चालूच असतात। बरेच दिवसांनी असा निवांत सगळ्यांना वेळ मिळत होता। सगळेच खुश होते। भाई आता तरी सांग आपण कुठे जातोय ते। निधी आता तू जेवण कर आणि मस्त झोप, सकाळी कळेल तुला। ऋषभ जेवण झालं तसे सगळे पुढच्या प्रवासाला लागतात। करीम तू थोडा वेळ आराम कर, मला झोप आली की तू गाडी चालव। नील ओके सर। करीम तसं करीम आणि मोना मागे बसतात, तर अनु आणि नील पुढे। जेवल्यामुळे गाडी चालून होताच मोना निधी झोपी जातात। करीमही डोळे लावून असतो। अनु आणि नील हळू आवाजात बोलत असतात। रियालाही खूप झोप येत होती, पण तरीही ती जागीच असते। ऋषभ बाजूला असल्यामुळे आपण झोपलो की नी झोपेत चुकून त्याच्या हाताला धक्का लागला तर आत्ता कुठे जखम भरत आलेली आहे, उगाच त्याला त्रास नको व्हायला, म्हणून तो बाजूला असल्यामुळे ऑकवर्डनेसने झोपीच जात नाही। मध्ये एक दोनदा तिला तरी डुलकी येते। ऋषभचं पूर्ण तिच्यावर लक्ष असते। तुला झोप येत आहे तर झोप न, उगाच कशाला सिक्युरिटी गार्डची ड्युटी करते। ऋषभ हळूच तिला म्हणतो। ती झोपेतच म्हणते, पण तिच्या पटकन त्याने गार्ड म्हटल्याचं लक्षात येताच ती तुम्हाला मी सिक्युरिटी गार्ड वाटते का? तुम्ही मला असं कसं म्हणू शकता? झोपेतही ती भांडण्याचा सूर धरते। सगळे झोपले आहे, उद्या सकाळी भांडशील। ऋषभ हळूच तिच्या कानात म्हणतो। मी काय भांडखोर वाटते का यांना? ती निधीच्या साईडला थोडं सरकते आणि पटकन झोपी जाते। मी काय खाणार आहे का हिला अशी का करते ही? ऋषभ मनातच बोलतो। ऋषभला पण डोळा लागतो। रियाला गाडीतील एसीमुळे थंडी वाजू लागते। ती झोपेतच थोडी ऋषभच्या साईडला सरकते। त्याच्या साईडला तिला छान उबदार वाटू लागते, तशी ती अजूनच त्याच्या जवळ सरकते। तिच्या जवळ येण्याने ऋषभला जाग येते। तिला बघून त्याला वाटलं की हिला थंडी वाजत आहे, म्हणून तो तिच्या मांडीवर पडलेला स्कार्फ घेतो आणि तिच्या भोवती टाकतो। तरीही ती त्याच्या हाताला मिठी मारून झोपते। ऋषभ गालातच हसतो आणि हलकेच तिच्या डोक्यावर किस करतो आणि झोपी जातो। रात्री 3च्या सुमारास तिला जाग येते, तर ती ऋषभच्या मिठीत असते। ती पटकन बाजूला व्हायला बघते, पण त्याच्या एका हाताने जवळजवळ तिला मिठीच मारलेली असते। ती दूर व्हायला जाते तसं तिचं इयरिंग त्याच्या टी-शर्टमध्ये अडकलेलं असल्यामुळे त्याला जाग येते। तो उठल्यामुळे तिचा थोडा गोंधळच उडतो। त्याच्या अशा मिठीत असल्यामुळे तिला लाजल्यासारखं आणि अवघडल्यासारखंही होतं। ती हळूच सॉरी म्हणते। तो डोळ्यांनीच तिला शांत करतो। तो एका हाताने तिचे इयरिंग सोडून देतो आणि हलकेच तिच्या खांद्यावरून हात काढतो। तशी ती पटकन बाजूला होते आणि आजूबाजूला बघते। सगळे झोपलेले असते, तर नीलचं लक्ष ड्रायव्हिंगवर असते।
कोणी बघितलं नाही म्हणून तिला थोडं बरं वाटते. रिषभ कालातच हसतो आणि हाताची घडी घालून परत झोपी जातो. ती मात्र आता झोपतच नाही. परत झोपेत आपण त्यांच्याकडे गेलो तर या विचाराने ती तशीच सावरून बसते. पहाटे 4 वाजता एका रिसॉर्टसमोर त्यांची गाडी थांबते. नील अनुला उठवतो. बाकी सगळे पण जागी होतात आणि गाडीच्या खाली उतरतात. समोरचं बोर्डवरचं नाव वाचून रिया आनंदानं बोलते, आजच्या भागामध्ये इथेच थांबूयात. हे लोक